सुनेत्रा पवारांना फोन केला पण संपर्क झाला नाही. गुंगी गुडिया टीकेनंतर फोन केल्याचा सपकाळांचा दावा आहे. गुंगी गुडिया टीकेबाबत गैरसमज पसरवला जातोय असं सपकाळांनी म्हटलंय. सुनेत्रा पवारांचा अवमान करण्याचा संदर्भ नव्हता असं सपकाळांनी म्हटलंय. तर त्यांची दखल कुठेतरी घेतली पाहिजे, मात्र असं होत नाहीये. कारण यामध्ये भारतीय जनता पक्षाने या मुद्द्याला खूप मोठं करा, जेणेकरून संसदेत जे काय चालू आहे त्यावर पडदा टाकता येईल, ही त्यांना असणारी सूचना आहे. तुम्ही म्हटलात की सुनेत्रा पवारांशी मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये बोलणं झालं. या संदर्भामध्ये काही बोलणं झालं त्या ट्विट बद्दल? मी ट्विट केल्यानंतर त्यांच्याशी जरूर त्यांच्यापर्यंत ही माझं भावना भूमिका पोहोचवण्याचा प्रयत्न मी केला, मात्र तो होऊ शकला नाही. मात्र माझी जी भूमिका होती की स्त्री दाक्षिण्य आमच्यासाठी सर्वतोपरी आहे. सदरचे जे INC महाराष्ट्राने केलेले जे ट्विट आहे ते राजकीय आणि प्रासंगिक आहे, त्याचा विपर्यास करू नये आणि सदर मिसकम्युनिकेशनच्या संदर्भात आम्हाला खेद आहे. आज अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. अनेक राजकीय विषयावरती चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. कसं पाहतात दौऱ्याकडे त्यांच्या? तेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री आहेत. आपले देवेंद्रजी शॅडो मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कोणाला कोणता खत द्यायचं, कोणता पक्ष फोडायचा, कोणाला किती मंत्रिपद द्यायचं, हे सर्व अमित शहाजीच ठरवत असतात. आणि गेल्या 2 दिवसात सुप्रीम कोर्टात जे काही सुरू आहे आणि देशभरामध्ये जे काही सुरू आहे, त्यामुळे अमित शहा हे धावत धावत मुंबईला आलेले आहेत. कालही आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांची 6 खासदारांसोबत भेट घेतली. कुठेतरी जे सुनावणी सुरू आहे त्याबद्दल काही चर्चा झाली? अनेक लोकांच्या झोपा उडाल्या आहेत. तर ती पुन्हा झोप यावी यासाठी केलेला तो उपचार असावा, शिष्टाचार नाही. दोन्ही पक्षाकडून दावे केले जातात की शिवसेना पक्ष आमचा, चिन्ह आमचं, धनुष्यबाण आमचा. खरं पक्ष चिन्ह कोणाचं असेल? सूर्य पूर्वेकडून उगवतो तसाच धनुष्यबाण हा बाळासाहेब ठाकरेंचा आहे, धनुष्यबाण हा उद्धवजींचा आहे.